बनवायला एकदम सोपी आणि खायला एकदम सॉफ्ट आणि टेस्टी अशी ही आईस्क्रीम. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण आईस्क्रीमचा आणखीन एक प्रकार पाहणार आहोत, तर अमेरिकन फ्रूट्स अँड नट्स आईस्क्रीम. चला तर अमेरिकन फ्रूट्स अँड नट्स आईस्क्रीम बनवायचं कसे आणि त्यासाठी साहित्य काय काय लागतं ते आता आपण पाहून घेऊया. आणि ती बनवायची कशी अगदी बाजाराच्या पद्धतीने आपण ती बाजारात मिळते तशीच्या तशी टेस्ट आपण ती बनवायची कशी ते आता आपण पाहून घेऊया. तर अमेरिकन फ्रूट्स अँड नट्स आईस्क्रीम बनवून घेण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये प्रत्येकी 4-4 टेबलस्पून काजू, बदाम आणि पिस्ते कापलेले बारीक चिरलेले असे घेणार आहोत आणि ते छान असे भाजून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनटंच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. ह्याचा कलर आपल्याला चेंज करायचा नाही, फक्त ह्याला क्रंचीनेसपणा आला पाहिजे एवढेच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका बाउलमध्ये हे आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहेत आणि हे साईडला ठेवून द्यायचे आहेत तोपर्यंत ते थंड होतील. आता त्याच भांड्यात मी 2 कप इतकं म्हशीचं दूध घेत आहे. कच्चं दूध, म्हशीचं कच्चं दूध घ्यायचं आहे. त्यात मी अर्धा कप पिठी साखर घेत आहे, अर्धा कप दूध पावडर आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर घेत आहे. दूध पावडर तुम्ही कुठलंही घेऊ शकता, मात्र कॉर्नफ्लॉर पॅकेटवालं येतं तेच घ्यायचं. सुट्टं कॉर्नफ्लॉर इथे वापरायचं नाही. आता या सगळ्या गोष्टी मी एकजीव करून घेत आहे. एकजीव करून झाल्याच्या नंतर मी लो फ्लेमवर हे उकळून घेत आहे. लो फ्लेमवर उकळवत हे आपल्याला एकदम जाडसर असं बनवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की मस्त छान असं जाडसर झालेलं आहे. हे जाडसर बनवून घेण्यासाठी लो फ्लेमवर 7 ते 8 मिनटं लागतात. आता ही गॅस फ्लेम बंद करून मी ते साईडला ठेवले. आता मोठ्या बाउलमध्ये मी 2.5 कप इतकं व्हिपिंग क्रीम घेत आहे. हे व्हिपिंग क्रीम तुम्हाला केकाचं सामान मिळतं त्या दुकानात मिळून जाईल. तर हे मी व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे आणि व्हिपिंग मशीनच्या साहाय्याने मी हे फेटून घेणार आहे एकदम जाडसर होईपर्यंत. पण आता जाडसर म्हणजे आपण केक सजवण्यासाठी जे जाडसर क्रीम करतो तेवढं जाडसर आपल्याला करायचं नाही. अगदी त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकताय की मी व्हिपिंग मशीनच्या साहाय्याने करून घेत आहे. आता तुम्ही व्हिपिंग क्रीम कुठलंही घेऊ शकता. मी ट्रॉपोलाइटचं घेतलेलं आहे. तुम्ही एक स्टार म्हणून एक कंपनी येते त्याचंही घेऊ शकता. आता हे आपण छान बीट करून घेऊया. बीट करता करता हे डबल म्हणजे दुप्पट तिप्पट हे क्रीम होतं. इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा, ही पीक वर येते पण ही पडते. एवढंच आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे. आता मगाशी आपण दुधाचं जे मिक्सचर बनवून ठेवलेलं आहे ते थंड झालेलं आहे. एकदम थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क घालून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही गोष्टी घातल्यानंतर परत थोडंसं बीट करायचं आहे सगळं मिश्रण, फक्त मिक्स करून घेण्यासाठी, जास्त बीट करायचं नाही. तुम्हाला हवं तर व्हिपिंग मशीनने बीट करायचं नसेल तर स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे बीट करू शकता. आता ह्या एवढ्या साहित्यात आपण 2 लिटर आईस्क्रीम बनवून घेणार आहोत. इथे मगाशी भाजून ठेवलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि 4 टेबलस्पून चॉको चिप्स मी घालून घेत आहे. आता ह्या चॉको चिप्सचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल
तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट लिहा, मी तोही व्हिडिओ तुम्हाला देईन. त्यानंतर हे मी रेडीमेडच अशी ही जेली बनवून घेतलेली आहे. तुम्हाला ह्याचाही व्हिडिओ हवा असेल तर तसंही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट लिहू शकता. मी 2 कलरच्या ह्या जेलीज बनवून घेतलेल्या आहेत, लाल आणि पिवळ्या. आता तुम्हाला होममेड जर आवडत नसेल किंवा तुम्हाला ते यूज करायचं नसेल तर मार्केटमध्ये अशा प्रकारच्या जेली मिळतात, तुम्ही त्या वापरून घेऊ शकता. आता एका एअरटाईट कंटेनरमध्ये मी हे सगळं आईस्क्रीम ओतून घेते. आपल्याला हे सेट करायला ठेवायचं आहे. आता त्याच्यावर मी थोडेसे हे बारीक कापलेले मगाशी भाजलेले ड्रायफ्रूट्स जे होते ते मी गार्निश करून घेत आहे. त्याचबरोबर 2 कलरच्या ह्या जेलीसुद्धा मी गार्निश करून घेत आहे आणि चॉको चिप्ससुद्धा मी थोडेसे गार्निश करून घेते. त्यानंतर झाकण लावण्या अगोदर मी ह्याच्यावर ॲल्युमिनियम फॉईल पेपरने हे छान पॅक करून घेत आहे, म्हणजे मस्त असं कवर करून घेत आहे. त्यानंतर मी इथे झाकण लावून घेते आणि फ्रीझरमध्ये हे आपल्याला आईस्क्रीम ठेवायचं आहे. 8 ते 10 तास लागतील, कारण आईस्क्रीम थोडंसं आपलं जास्त आहे, 2 लिटर आहे म्हणून 8 ते 10 तास लागतील. आता 10 तासानंतर मी हे आईस्क्रीम उघडून पाहिलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की किती सुंदर आईस्क्रीम बनलेलं आहे, मस्त सेट झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असं दिसत आहे. तर आता हे स्कूपरच्या मदतीने आपण हे आईस्क्रीम सर्व करून घेऊया. खूप सुंदर आईस्क्रीम तयार झालेला आहे आणि एकदम टेस्टी आहे. तर मी सर्व करून घेत आहे. प्रत्येकी मी 2-2 स्कूप मी हे आईस्क्रीम सर्व करून घेत आहे. आणि ह्या आईस्क्रीमवर सुद्धा तुम्ही चॉको चिप्स किंवा जेली किंवा ड्रायफ्रूट्स गार्निश करून हे सर्व करून द्यायचं आहे. खूपच सुंदर असं हे आईस्क्रीम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. दिसायलाही खूप सुंदर दिसते. ही जर आईस्क्रीम आवडली तर या माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका आईस्क्रीमच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.